नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एससी पब्लिकेशन या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊनच असतो जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेचे जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बिलकुल स्किप करू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पाहिले आहेत त्यांना एकदा रिव्हिजन देऊया, जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल। तर पहिला प्रश्न होता, चमन अरोरा यांना 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या भाषेत मिळाला आहे? तर त्यांना 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार हा डोंगरी या भाषेत मिळाला। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने मिचिबिकी 6 उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर कोणी केला? तर जपानने केला आहे। मित्रांनो, हे जे आपण प्रश्न पाहतोय ते कालच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत। तुम्हाला जर पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता। चला पुढचा प्रश्न पहा, पहिले वर्ल्ड पिकल बॉल लीग 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे विजेतेपद हे बेंगलुरू जवान यांनी जिंकले। ऑस्ट्रेलियन क्रिकेट अवॉर्ड्स 2025मध्ये कोणत्या खेळाडूने पहिले ॲलन बॉर्डर पदक जिंकले आहे? तर कोणी जिंकले हे पदक? तर ट्रॅव्हिस हेड यांनी जिंकले। नेक्स्ट क्वेश्चन पहा, केंद्र सरकारने भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात मंजूर केले? तर मध्य प्रदेशातील रीवा या शहरात हे मंजूर केलेले आहे आपल्या भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र। व्हॉट्सअपद्वारे मनमित्र शासन देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर आंध्र प्रदेश हे राज्य आहे। फेब्रुवारी 2025मध्ये कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश बनला आहे? तर आपला भारत देश आहे जगात दुसऱ्या क्रमांकावर मोबाईल उत्पादन करणारा। आणि पहिला क्रमांक कोणाचा आहे? तर चीनचा आहे। भारतीय हज यात्रेकरूंना आरोग्य सेवा सहाय्यासाठी केंद्र सरकारने कोणते ॲप सुरू केले आहे? तर हज सुविधा ॲप या नावाने ॲप सुरू केले आहे भारतीय हज यात्रेकरूंना आरोग्य सेवा सहाय्यासाठी। चला पुढचा प्रश्न पहा, 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर अशोक राणा यांची निवड झाली आहे। आणि मित्रांनो, याचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? तर याचे आयोजन हे छत्रपती संभाजीनगर या शहरात करण्यात येणार। नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन केली? तर कोणत्या राज्याने केली आहे? तर गुजरात राज्याने केली। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले प्रश्न। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे आजचा आपला, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सागर सिंग कलसी यांची नियुक्ती झाली आहे। पहा मित्रांनो, IPS अधिकारी सागर सिंग कलसी यांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री कोण आहेत सध्या? तर हरदीप सिंग पुरी हे आहेत। लक्षात ठेवा मित्रांनो, आताच आपण नियुक्ती यावरती एक प्रश्न पाहिलेला आहे, तर त्यावरूनच आपण एक रिव्हिजन म्हणून इथं काही प्रश्न काढले आहेत, तर नोट डाऊन करून घ्या। सशस्त्र सीमा बलचे नवीन महासंचालक कोण आहेत? तर अमृत मोहन प्रसाद आहेत। भारताचे नवीन वित्त सचिव कोण आहेत? तर तुहिन कांता पांडे हे आहेत। भारतीय हवाई दलाचे नवीन प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग। लोकलेखा समितीचे नवीन अध्यक्ष आहेत KC वेणुगोपाल। UPSCचे नवीन अध्यक्ष आहेत प्रीती सुदान। नेक्स्ट आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत सध्या? तर CP राधाकृष्णन हे आहेत। आणि नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी। मित्रांनो, प्रत्येक प्रश्नामागे तुम्हाला जेवढी जास्त माहिती देता येईल तेवढी जास्त माहिती मी देण्याचा प्रयत्न करते। तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय, डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतायत? आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील। भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल? तर आपल्या भारतातील पहिले AI विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्यात स्थापन केले जाणार आहे। पहा मित्रांनो, देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन केले जाईल। या विद्यापीठाद्वारे AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला चालना दिली जाईल, जे उद्योग, शिक्षण आणि सरकार यांच्यातील सहकार्याला प्रोत्साहन देईल।
तर लक्षात ठेवा ही माहिती। इथे महाराष्ट्र राज्याचा उल्लेख झालेला आहे, तर त्यावर आपण माहिती पाहूयात। तर पहा, महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली आहे? तर 1 मे 1960ला झाली। महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई। महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस। लक्षात ठेवा मित्रांनो, ही संपूर्ण माहिती खूप महत्त्वाची आहे। मिसेस वर्ल्ड 2025 ही पदवी जिंकणारी पहिली कृष्णवर्गीय महिला कोण बनली आहे? तर चेगो गेलाई ही आहे। पहा मित्रांनो, चेगो गेलाई ही दक्षिण आफ्रिकेची आहे। तिने लास वेगास येथे आयोजित 40व्या मिसेस वर्ल्ड 2025च्या महाअंतिम फेरीत इतिहास रचला आहे आणि मिसेस वर्ल्डचा मुकुट पटकावणारी पहिली कृष्णवर्गीय महिला ती ठरली आहे। लक्षात ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण सौंदर्य प्रतियोगिता यावरती एक प्रश्न पाहिलेला आहे, तर त्यावरूनच आपण एक रिव्हिजन म्हणून इथे सर्व काही माहिती काढलेली आहे जे परीक्षेसाठी महत्त्वाचे आहे। तर लक्ष द्या। पहा मित्रांनो, 73वी मिस युनिवर्स 2024 कोण आहे? तर व्हिक्टोरिया केजर ही आहे। फेमिना मिस इंडिया 2024 आहे निकिता पोरवाल। मिस चार्म इंडिया 2024 आहे शिवांगी देसाई। फेमिना मिस इंडिया 2023 आहे नंदिनी गुप्ता। मिसेस इंडिया 2023 आहे ज्योती अरोड़ा। मिस वर्ल्ड 2021 कोण आहे? तर कॅरोलिना विलावस्का ही आहे। आणि 70वी मिस युनिवर्स 2021 आहे हरनाज कौर संधू। लक्षात ठेवा मित्रांनो, ही संपूर्ण माहिती खूप महत्त्वाची आहे, नोट डाऊन करून घ्या। आशियातील प्रमुख एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन एरो इंडिया 2025 कोणत्या शहरात आयोजित केले जाईल? तर याचे आयोजन हे कर्नाटक राज्यातील बेंगलुरू या शहरात होणार आहे। पहा मित्रांनो, एरो इंडिया 2025चे आयोजन हे 10 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान एअरफोर्स स्टेशन येलहंका बेंगलुरू या ठिकाणी केले जाईल। मतदार जागरूकता आणि सहभाग वाढवण्यासाठी चंद्रयान ते निवडणूक हा उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर भारतीय निवडणूक आयोग यांनी हा उपक्रम सुरू केला। पहा मित्रांनो, यावरती आपण काही माहिती काढलेली आहे, लक्ष द्या। मतदार जागरूकता आणि सहभाग वाढवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने चंद्रयान से इलेक्शन तक हा अनोखा आणि भविष्यवादी उपक्रम सुरू केला आहे। हा उपक्रम भारताच्या अंतराळ यशाचा उत्सव साजरा करतो आणि तरुण आणि वृद्ध मतदाराच्या सहभागास प्रोत्साहित करतो। मित्रांनो, पहा इथे भारतीय निवडणूक आयोगाचा उल्लेख झालेला आहे, तर त्याची आपण संपूर्ण माहिती पाहूया। पहा, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर 25 जानेवारी 1950ला झाली आहे। मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी। मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार हे आहेत आणि इतर 2 निवडणूक आयुक्त आहेत, त्यांची नावे आहेत ज्ञानेंद्र कुमार आणि सुखबीर संधू। पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर सुकुमार सेन हे होते। लक्षात ठेवा मित्रांनो, ही संपूर्ण माहिती। कोणत्या संस्थेने DRDOच्या सहकार्याने रॉकेट घटकांसाठी भारतातील सर्वात मोठे मेटल 3D प्रिंटिंग मशीन लॉन्च केले आहे? तर कोणत्या संस्थेने केले आहे? तर IIT हैदराबाद यांनी केले। पहा मित्रांनो, DRDO आणि IIT हैदराबाद यांनी रॉकेटच्या घटकांसाठी भारतातील सर्वात मोठ्या मेटल 3D प्रिंटिंग मशीनचे अनावरण केले आहे। इथे पहा मित्रांनो, DRDOचा उल्लेख झालेला आहे, तर त्याची आपण माहिती पाहूया। DRDOची स्थापना कधी झाली? तर 1958ला झाली आहे। त्याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि DRDOचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? तर डॉक्टर समीर V कामत हे आहेत। लक्षात ठेवा। भारत सरकारने परदेशी नागरिकांसाठी फेब्रुवारी 2025 मध्ये कोणती नवीन व्हिसा श्रेणी सुरू केली आहे? तर आयुष व्हिसा या नावाने नवीन व्हिसा श्रेणी सुरू केलेली आहे भारत सरकारने। पहा मित्रांनो, भारत सरकारने आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, होमिओपॅथी यासह भारतीय वैद्यकीय प्रणाली अंतर्गत उपचार घेणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी खास तयार करण्यात आलेली आयुष व्हिसा श्रेणी सुरू केली आहे। पुढचा आपला प्रश्न आहे, स्तनाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी भारतातील पहिला कॅन्सर जिनोम ॲटलस कोणत्या IITने सुरू केला आहे? तर IIT मद्रास यांनी केला। पहा मित्रांनो, IIT मद्रासने स्तनाचा कर्करोग लवकर शोधण्यासाठी
भारतातील पहिला कॅन्सर जिनोम ॲटलस लॉन्च केला आहे? भारतात IIT मद्रासद्वारे कर्करोग जिनोम कार्यक्रम हे 2020 मध्ये सुरू करण्यात आला. फोर्ट विलियम किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे, तर तो किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? तर तो किल्ला आहे कोलकाता या ठिकाणी. पुढचा प्रश्न पहा आपला. भारतातील कोणत्या राज्याला नक्षलवाद फ्री घोषित करण्यात आले आहे? तर कर्नाटक राज्याला करण्यात आलेले आहे. पहा मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका, मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि हो, तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात. त्यासाठीच आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.